आळूचे 2-4 पानं घ्यायचे आणि त्याच्याबरोबर मधल्या शिरा कापून टाकायच्या आणि पानाची गुंडाळी करून बारीक त्याचे भाजी चिरतो आपण तसं ते आळूची पानं चिरून घ्यायची. चिरून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवायचं आणि कढईमध्ये न तेल टाकताच ते आळूची पानं शिजवून घ्यायची. थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवायचं. शिजल्यानंतर ते एका ताटामध्ये ओतून घ्यायचं. थोडंसं गार पाणी टाकायचं आणि सगळी आळूची भाजी पिळून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. त्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार, मिरची पावडर टाकायची, थोडीशी साखर टाकायची आणि पाणी टाकून पातळसर असं वाटून घ्यायचं. आपण खोबऱ्याची चटणी करतो तसं त्या प्रमाणामध्ये ठेवायचं. नंतर 2-3 चमचे किसलेलं खोबरं टाकायचं. सुक्कं खोबरं येते आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. एका वाटीमध्ये काढून घ्यायची. नंतर तडका पॅनमध्ये तेल टाकून थोडीशी मोहरी, जिरे, थोडी उडदाची डाळ आणि ठेचलेलं लसूण टाकून याची फोडणी त्या चटणीवरती ओतायची.